हॅलो. हॅलो. येस महाराज नमस्कार. नमस्ते. उदयनराजे बोलतात ना? हो बोला. ते कधी भेटायचं होतं त्यांना? कुठून बोलतो आपण? मी साहेबांच्या इथून बोलतोय, पाचगणीच्या बंगल्यावरनं. हॅलो. हा महाराज साहेब बोलतायत ना? हा हा, मग ते आमिर खाननी नंबर दिला होता, या नंबरला कॉल करा म्हणून. महाराजांचा नंबर आहे. मग ते लोक कधी येणार? कोण आहे ते खान? आमिर खान ना? हा हा हा, तुम्ही कुठून बोलताय? आमिर खानच्या इथून बोलताय का तुम्ही? हो हो हो. तुमचं काय नाव आहे? हा, मी सोहेल बोलतोय. हा, माझं आहे ना मित्र आहे अमना शेख म्हणून. बर. हा, ते आपला प्रोग्राम करायचंय खान सर सोबत. अच्छा, ते कुठे करायचंय? ते आता तर त्यांनी दिल्लीमध्ये करायचंय. दिल्लीमध्ये करायचंय. ओके. मग महाराज आपण कधी भेटणार तिकडे? कुठे? आमिर खान कुठे येतं? मी मुंबईत आहे. सर मुंबईत आहे. आता तर साताऱ्याला आहे मी. कधी आला ना मी तुम्हाला कॉल करतो. तुम्ही कोण आहे सरचे? मी त्यांचं असिस्टंट बोलतोय. ओके. सोहेल. तुम्ही कुठं राहता? मी पाचगणीमध्ये असतो. पाचगणीमध्ये असतं का? पाचगणीला कधी येणार आहे? आता परवा येणार आहोत आम्ही. नाही, आमिर खान सर कधी येणार आहे? परवा येणार आहोत, तेच सांगतोय. परवा येणार आहे पाचगणीला. हा, चालेल, मग भेटू आपण. बर महाराज. मग तुम्हाला पण भेटता येईल ना? हो. अच्छा, ठीक आहे. आपण सोबतच येऊ मी. हा, सोबतच. बरं, ठीक आहे. पण त्यांचं काय काम आहे एक्झॅक्ट? मला साहेबांनी काय विचारलं आमिरजीनी की काय काम आहे एक्झॅक्ट, त्यांना काय सांगायचं नक्की? त्यांना आहे ना नॅशनल इंटिग्रेशनचा त्यांचा प्रोग्राम आहे. ते क्लोज आहे माझे. आणि त्यांचे मीटिंग झालेले वाटतं मला. अगोदर एक मीटिंग झालेली आहे त्यांची. मग त्यांनी काही रिस्पॉन्स दिले नाही चांगलं. त्यामुळे तर त्यांनी इन्सिस्ट करताय मला तुम्ही करा नाही का कॉन्टॅक्ट आमिर सरला. मग मी मेसेजला सुभाषला सांगितलं होतं मेसेज करायला. कोण सुभाष? आपले आमचं पीए आहे माझे ऑफिसला. अच्छा महाराज, आपण म्हणजे जलमंदिरलाच असता का ते महाराजांचं घर तुमचं? ते कुठं असणार मग? नाही म्हणजे महाराज कोण बोलताय? तुम्ही मला आठवत नाही का? नाही हो. ओळखता नाही का? नाही हो, मला ते कुठून आहे तुम्ही? मी ऍक्च्युली आहे साहेबांच्या तिकडूनच, पण आमिरजींनी मला इकडे त्यांच्या बंगल्यावरती आता ठेवलं होतं. नाही, कुठला गाव आहे तुमचा? हा, कुठला गाव कुठला आहे तुमचा? मी ऍक्च्युली प्रॉपर आहे लुधियानाचा. ओके. पण असतो साहेबांसोबत. आता गेले 23 वर्ष झाले मी यांच्यासोबतच आहे. ओके. मग कधी येणार आहे आमिर सर? कधी येणार आहे? आम्ही परवा येणार भाई. परवा येणार आहे का? चालेल, मी तुम्हाला हे करतो मग माझं शेड्यूल बघून. आता असेल तर साताऱ्याला मी येतो नक्की. मग तुम्ही साताऱ्यातच आहे ना आता? हो. परवा असणार नाही असणार आहे ना? तेच ना, माझ्या शेड्यूल वर आहे. पण मला जलमंदिर बघायचं असेल तर बघायला भेटेल का सर? ते विजिटर प्लेस नाही आहे सर. आमिरजींना मग आम्ही तिथेच घेऊन आलो असतो ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही नाहीतर आमिर सरांना जलमंदिरला घेऊन या. नाहीतर तसं करतो. कधी येऊ सांगा? तर त्यांची फसवणूक व्हायच्या अगोदर सगळं समजल्यानंतर पंकज चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. तुम्ही काय व्यक्त बोला याच्यावर? नाही, मी काय बोलणार आता. काय मला एवढंच सांगायचं वाटतं की मी फर्जी नाहीये. आमिर माझा मित्र आहे आणि कोणी असं करू नये. केअर करत असेल तर त्याच्या मागचा हेतू त्यांनी जे कोण इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे त्यांनी तपासून घ्यावं. कोणावरती अन्याय होऊ नये. कारण की एक चांगलं किंवा एक प्रकारचं आयुष्य वेचल्यानंतर आपल्याला एक प्रकारची आपली प्रतिमा तयार होते. त्या प्रतिमा कोणाच्याही प्रतिमेला गालबोट लागता कामा नये. आणि जे करत असतील तर निश्चितपणे त्यांना शासन झालं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही असं का केलं, का नाही.